नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. गावातील सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिक वादात आई बहिणीचा उद्धार करून शिवीगाळ करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. जो कोणी शिवी देईल त्या संबंधित व्यक्तीला 500 रुपये दंड ठोठावण्याचा ऐतिहासिक ठराव घेण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीगोंदा तालुक्यात कोळगाव येथे आयोजित विशेष महिला ग्रामसभेत महिलांनी गावच्या सामाजिक शिस्तीसाठी अत्यंत धाडसाने कौतुकास्पद आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्वच्छतेबाबत कडक भूमिका घेताना ग्रामसभेत गावातील प्रत्येकाने आपलं घर, दुकान आणि परिसर स्वच्छ ठेवणे अनिवार्य आहे. ज्याच्या घराजवळ किंवा दुकानाजवळ कचरा आढळेल त्याचा फोटो ग्रामपंचायतीला दिल्यास संबंधिताला 100 रुपये दंड केला जाणार असल्याचा ठराव घेण्यात आलाय. तसेच एकमेकांना वादात आई बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्याचा ऐतिहासिक ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्ष श्रीमती शकुंतला देशमुख यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीने महिलांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आभार मानले आणि व्यसनमुक्तीसाठी महिलांनी संघटित होण्याचं आवाहन केलंय. या ग्रामसभेसाठी उपसरपंच विशाल शितोय, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय लगड, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, महेंद्र रणसिंग, कल्याण आडाव, प्रशांत आडाव, ग्रामपंचायत अधिकारी श्री कवडे SS यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सभेमध्ये काल अध्यक्षस्थानी बोलताना आई बहिणीवर असं घरामधून शिव्या देतात त्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतचे पण अभिनंदन. तसंच महिलांच्या सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. त्याचं जर हे झालं तर खूपच म्हणजे चांगलं आहे. आणि तसंच ग्रामपंचायतने चांगलं काम प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी जे काम केले त्यांचं कौतुक केलं, म्हणजे त्यांचा सन्मान केला. त्याबद्दल पण ग्रामपंचायतचे अभिनंदन. नमस्कार, मी पुरुषोत्तम यशवंतराव लगड, मुक्काम पोस्ट कोळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. काल 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने ग्रामसभा महिलांची त्या ठिकाणी घेतली कोळगावला आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान ग्रामपंचायतने केला. यावेळेस अनेक विषय महिला सबलीकरणाच्या संदर्भात झाले. महिलांनी एक विषय त्यामध्ये मुद्दा मांडला की बाबा कोळगावमध्ये महिलांना शिवी देणाऱ्यांना आपण काय करणार, कारण आपली कुणीतरी आई असते, बहीण असते आणि आपण महिलेच्या पोटी जन्म घेतो आणि प्रत्येक वेळेस काही झालं की आपण त्या महिलेला शिवी देतो. याच्यामध्ये हा विषय आल्यानंतर सगळ्या महिलांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही याच्यामध्ये ठराव घ्या आणि जो शिवी देईल त्याचा प्रूफ येईल, व्हिडिओ येईल, त्याला 500 रुपये दंड ग्रामपंचायतने आकारा. आणि मग असा ठराव काल महिलांनी सगळ्यांनी संमत केला. खरं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत हा ठराव त्या ठिकाणी घेतला आणि निश्चितच महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि खरं तर मी महिलांचंही कौतुक करतो की निश्चितच त्यांचंही खरं आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये महिलांना शिवी त्या ठिकाणी ती महिला असेल पुरुष असेल यांनी एकमेकाला शिवी दिली नाही पाहिजे. आणि आजपासून आम्ही याला अंमलबजावणीला सुरुवात केली. जो गावामध्ये शिवी देईल त्याला 500 रुपयाचा दंड आजपासून आकारला जाईल. निश्चितच एक आनंद यामध्ये वाटतोय. मी परत एकदा सगळ्या ग्रामस्थांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी बोलताना व्यवस्थित बोलावं आणि कुणालाही दंड होणार नाही याची काळजी आपण घ्यावी. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.